गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मॉर्निंग कसे आहात? नक्कीच तुम्ही आनंदात असाल मला माहिती आहे. आशा करतो आणि आपल्या तासिकेला सुरुवात करूया. आजची आपली जी तासिका आहे, मी तुम्हाला मागच्या तासिकेला सांगितलं होतं की या ठिकाणी एखादं काम करत असताना, एखादं कर्तव्य करत असताना, तर त्या ठिकाणी आपण मस्ट वापरलं पाहिजे की शूड वापरलं पाहिजे की हॅव टू किंवा हॅज टू किंवा हॅड टू कसं वापरलं पाहिजे, कोणत्या वेळी कोणतं वापरलं पाहिजे, तर ते आज आजच्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपली तासिकाच आहे मस्ट, हॅव टू, हॅज टू आणि शूड यांचा वापर कसा करावा किंवा केव्हा करावा. तर या ठिकाणी तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो. जो मस्ट आहे, मस्ट हा जो वापरला जातो हा फक्त नियम जर असेल, सक्ती असेल तेव्हा वापरतात. त्यानंतर मग तुमची त्या ठिकाणी इच्छा असो नसो, तर जर कर्तव्य असेल, जी गोष्ट ठरवली असते, नियम असेल, तर तो प्रत्येकाला करावा लागतो, म्हणून त्या ठिकाणी मस्ट असं वापरलं जातं. हॅव टू आणि हॅज टू इच्छा नाहीये परंतु करावं लागेल. इच्छा नाही, जाण्याची इच्छा नाही पण जावं लागेल, जेवणाची इच्छा नाही पण जेवावं लागेल, अशा वेळी त्या ठिकाणी हॅव टू हॅज टू वापरायचं आहे. त्यानंतर शूड, शूड जो आहे तर शूड हे जे आहे कर्तव्य, एखादं आपल्याला कर्तव्य आहे की इच्छा असो नसो परंतु कर्तव्य आहे, मुलांनी रोज शाळेत गेलं पाहिजे आहे की नाही, हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. जेव्हा कर्तव्य असतं, कर्तव्य करत असताना आपल्याला शूड वापरायचं आहे. आता डिटेलमध्ये आपण एक एक शब्द घेऊन त्या ठिकाणी तिन्हीचं कशा प्रकारे वापर करायचा आहे ते आपण पाहणार आहोत. बघा, पहिलं आहे मस्ट, MUST, मस्ट. या ठिकाणी म्हणताना सुद्धा मस्टवर जोर दिला, यू मस्ट कम, तुला यावंच लागेल किंवा तुला आलंच पाहिजे, अशा प्रकारे सक्ती केलेली आहे. म्हणजे सक्ती आणि नियम जर असेल तर आपल्याला मस्ट वापरायचं आहे. त्याचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघूया. जेव्हा एखादे कार्य किंवा कृती तुम्हाला किंवा मला किंवा कुणालाही करणे सक्तीचे असते किंवा अनिवार्य असते, त्याशिवाय पर्याय नसतो, अशा वाक्यामध्ये मस्ट वापरले जाते. आता लक्षात आलं? सक्ती म्हणजे अनिवार्यच असतं, ते करावंच लागतो, नियमच असतो तो, त्याच्यातून कोणाला सुटका नाही. असं जर वाक्य असेल तर तुम्हाला मस्टचा वापर करायचा आहे. आता त्याचे काय आपण वाक्य बघूया. बघा, याची जी वाक्य आहेत, ही वाक्य जे आहेत ती कशा प्रकारे बघूया. मस्टचा मराठी अर्थ पाहिजेच, करावेच, द्यावेच, जावेच, म्हणजे च लागलेला असतो, त्याच्या पुढे काय लागला असतो, च असा शब्द लागलेला असतो, म्हणजेच आवश्यकच असा होतो. म्हणजे काहीतरी आपल्याला ते करावंच लागेल, खावंच लागेल, जावंच लागेल, चा त्या ठिकाणी जोर दिलेला असतो चवर. अशा प्रकारे मस्टचा वापर आपल्याला इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ समजतो आणि वापर करावा लागतो. वर्तमान काळ आणि भविष्य काळामध्ये या शब्दाचा आपल्याला वापर केला जातो. मग याच्या जर भूतकाळ जर असेल तर भूतकाळामध्ये हॅड टू वापरलं जातं. काय वापरलं जातं? हॅड टू. लक्षात ठेवायचं आहे. आता त्याचं उदाहरण बघूया. यू मस्ट वेअर अ सीट बेल्ट व्हाईल ड्रायव्हिंग. बघा, म्हणजे हा नियम झालेला आहे, गाडी चालवताना तुम्हाला सीट बेल्ट लावावाच लागतो किंवा लावलाच पाहिजे. गाडी चालवताना सीट बेल्ट लावलाच पाहिजे, हा नियम आहे आणि हा नियम कोणालाही सूट नाही. त्याच्यातून गाडी चालवताना तुम्हाला सीट बेल्ट लावायचा आहे. म्हणून आपलं वाक्य काय आहे? यू मस्ट वेअर अ सीट बेल्ट व्हाईल ड्रायव्हिंग. या ठिकाणी मस्टवर, हे वाक्य बोलताना मस्टवर जोर द्यावा लागतो किंवा दिला जातो. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघूया आपण. आय मस्ट स्टडी फॉर द एक्झाम. मी परीक्षेसाठी अभ्यास केलाच पाहिजे. आय मस्ट स्टडी. बघा, मस्ट, कारण तशी सुटका नाही, अभ्यास केल्याशिवाय आपण पास होऊ शकत नाही, म्हणून मी अभ्यास केलाच पाहिजे. तर या वाक्यात सुद्धा आपल्याला आपण मस्ट वापरलं पाहिजे. त्यानंतर पुढचं वाक्य आहे 3 नंबरचं, ते बघूया आपण. स्टुडंट मस्ट सबमिट दिअर प्रोजेक्ट बाय फ्रायडे. शिक्षकांनी सूचना दिली, विद्यार्थ्यांनी शुक्रवारी प्रकल्प सादर केलाच पाहिजे, सुटका नाही. जर कोणी केला नाही तर त्याला त्या ठिकाणी पनिशमेंट दिली जाईल. म्हणून त्या ठिकाणी शिक्षक म्हणतात यू मस्ट सबमिट दिअर प्रोजेक्ट. तुम्ही तुमचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी सादर केलाच पाहिजे. तर या ठिकाणी स्टुडंट मस्ट सबमिट देअर प्रोजेक्ट बाय फ्रायडे. विद्यार्थ्यांनी शुक्रवारी त्यांचा प्रकल्प सादर केलाच पाहिजे. देअर, त्यांचा. ओके, या ठिकाणी देअर वापरलं. बघा, देअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे. त्याच्यानंतर चौथं जे वाक्य आहे, शी हॅज बीन वर्किंग ऑल डे. शी हॅज बीन वर्किंग ऑल डे म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य आपण शिकलोय. हॅज बीन आले बघा. शी हॅज बीन वर्किंग ऑल डे. ती सकाळपासून किंवा वर्किंग ऑल डे, ती दिवसभर काम करत आली आहे किंवा आलेली आहे. शी मस्ट बी टायर्ड. ती थकलीच असेल.
ही शक्यता वर्तवली या ठिकाणी आहे की नाही. ती थकलीच असेल, कारण का ती दिवसभर काम करत आली, त्यामुळे ती थकलीच असेल, 100% थकले. कोणी पण थकणार, दिवसभर काम केल्यानंतर आपण सुद्धा थकणार आहोत. म्हणून एक छानपैकी वाक्य आहे, शी हॅज बीन वर्किंग ऑल डे, शी मस्ट बी टायर्ड. ती दिवसभर काम करत आलेली आहे, त्यामुळे ती थकलीच असेल. त्याच्यानंतर 5वं वाक्य आहे, यू मस्ट नॉट स्मोक हिअर. नकारार्थी वाक्य मुद्दाम घेतलंय. या ठिकाणी नियम आहे, आपण सार्वजनिक ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी लिहिलं धूम्रपानास मनाई, म्हणून त्यावरून वाक्य तयार झालेलं आहे, यू मस्ट नॉट स्मोक हिअर. तुम्ही येथे धूम्रपान करायचेच नाही. तुम्ही येथे धूम्रपान करायचेच नाही. यू मस्ट नॉट, या ठिकाणी मस्ट आणि नकारासाठी नॉट. यू मस्ट नॉट स्मोक हिअर. तुम्ही येथे धूम्रपान करायचेच नाही. हा नियमच आहे. शाळेचा परिसर असो किंवा कोणतंही सार्वजनिक ठिकाण असो, सार्वजनिक वाहन असो, त्या ठिकाणी अशा प्रकारची सूचना दिलेली असते. अशा प्रकारे मस्टचा वापर आपण कसा करायचा ते बघितलं. आता दुसरं जे आहे, हॅव टू, हॅज टू आणि हॅड टू. या ठिकाणी हॅव टू आणि हॅज टू वापरायचं आपल्याला कशामध्ये? वर्तमान काळ आणि भविष्य काळामध्ये. हॅड टू वापरायचं आहे आपल्याला कशामध्ये? भूतकाळामध्ये. बघूया आपण. एखादी कृती, कार्य, काम तुम्ही मनाची इच्छा नाही पण तुम्हाला ते करावे लागत असेल, त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारचे हे हॅव टू आणि हॅज टू किंवा हॅड टू वापरायचं असतं. म्हणजे तुमची इच्छा नाही, तुम्हाला शाळेत जायची आधी इच्छा नाही, परंतु तुम्हाला शाळेत जावं लागेल, है की? शाळा आईमध्ये चाल शाळेत निघ, तर त्या ठिकाणी शाळेत जा. तर या ठिकाणी इच्छा नसताना जेव्हा एखादी गोष्ट आपण करतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला हॅव टू, हॅज टू किंवा भूतकाळी जर वाक्य करावं लागलं असेल तर हॅड टूचा वापर केला जातो. मग आता त्याचे आपण वाक्य बघूया. वर्तमान काळात हॅव टू, हॅज टू आणि भूतकाळात आपल्याला काय वापरायचं आहे? हॅड टूचा वापर करायचा आहे किंवा केला जातो. आता हॅव टू केव्हा वापरायचा आहे? जर वाक्याचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट आय, वी, यू, दे, बॉईज, पीपल म्हणजे गर्दीचे शब्द किंवा अनेक, त्या ठिकाणी जर गर्दी असेल, जास्त असतील, तर त्यावेळी आपल्याला हॅव टू वापरायचं आहे. मग हॅज टू केव्हा वापरायचं आपल्याला? हॅव टू बघितला. आता हॅज टू जर वाक्याचा करता ही, शी, इट आणि एकवचन नावं असतील म्हणजे तृतीय पुरुष एकवचन असेल, तर अशा वेळी आपल्याला काय वापरायचं आहे? हॅज टू वापरायचं आहे. हे आपण यापूर्वी देखील मागच्या तासिकेमध्ये, काही तासिकेमध्ये शिकवलेलं मी तुम्हाला होतं. आता प्रत्यक्षाची उदाहरणं बघूया. हॅव टू, हॅज टू आणि हॅड टूची बघूया. आय हॅव टू गो टू स्कूल. मला शाळेत जावं लागेल. माझी इच्छा नाही शाळेत जाण्याच्या नाही, परंतु मला जावं लागतंय. आई रागवेल किंवा शिक्षक रागावतील, शिक्षक पनिशमेंट करतील, तर त्या ठिकाणी मग आपण नाईलाजाने म्हणतो आय हॅव टू गो टू स्कूल. मला शाळेत जावं लागेल. दुसरं वाक्य आहे यू हॅव टू गो ऑन युअर वर्क. यू हॅव टू गो ऑन युअर वर्क. तुला तुझ्या कामावर जावं लागेल. तुझी इच्छा नाही आज कामावर जाण्याची, पण तरी देखील तुला तुझ्या कामावर जावं लागेल. यू हॅव टू गो ऑन युअर वर्क. त्याच्यानंतर तिसरं वाक्य आहे रमेशला त्याचा गृहपाठ आज पूर्ण करावा लागेल. रमेशला त्याचा गृहपाठ आज पूर्ण करावा लागेल. त्याचा या ठिकाणी त्याच्या झालंय की नाही, त्याचा पाहिजे होतं. रमेशला त्याचा गृहपाठ आज पूर्ण करावा लागेल. त्याची आज बिलकुल अभ्यास करण्याची इच्छा नाही, त्याला दिवसभर टीव्ही बघायचा आहे, मोबाईल बघायचा आहे, परंतु नाही, आई मग चाल अभ्यास करावा लागेल. तर अशा वेळी त्या ठिकाणी ते वाक्य होतं रमेश हॅज टू. बघा हॅज टू आलंय, कारण आता तृतीय पुरुष एकवचन. रमेश हॅज टू फिनिश हिज होमवर्क टुडे. रमेशला त्याचा होमवर्क, त्याचा गृहपाठ आज पूर्ण करावा लागेल किंवा फिनिश संपवावा लागेल, पूर्ण करून संपवावा लागेल. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे शी हॅज टू टेक हर डॉग टू द व्हेट. व्हेट म्हणजे व्हेटरनरी डॉक्टर, त्याला आपण व्हेटरनियन असं म्हणतो. जनावरचा डॉक्टर जो असतो त्याला शॉर्टमध्ये व्हेट असं म्हटलं जातं. शी हॅज टू टेक हर डॉग टू द व्हेट. त्या ठिकाणी तिला तिच्या कुत्र्याला डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल. आजारी असते, मग तिची इच्छा नाही जाण्याची, ती थकलेली आहे, तरी देखील तो कुत्रा आजारी असल्यामुळे तिला जर त्या ठिकाणी डॉक्टरकडे घेऊन जावं लागत असेल, तर अशा वेळी वाक्य तयार होतं. मग आपण सरळ सांगू शकतो शी हॅज टू टेक हर डॉग टू द व्हेट. पुढचं वाक्य आहे शेवटचं आय हॅव टू कॉल माय मॉम. जे या ठिकाणी जरा दोन मुलं त्या ठिकाणी भांडत आहेत, तर त्या ठिकाणी एक मुलगा म्हणतो आय हॅव टू कॉल माय मॉम. मला माझ्या आईला फोन करावा लागेल किंवा मला माझ्या आईला कॉल करावा लागेल. अशा प्रकारे हे 5 वाक्य हॅव टूचे आणि हॅज टूचे आपण घेतलेले आहेत. 2 वाक्य या ठिकाणी आपण हॅड टूचे घेणार आहोत भूतकाळामध्ये. आय हॅड टू स्टडी फॉर माय हिस्ट्री टेस्ट
लास्ट नाईट. बघा, मला माझ्या इतिहासाच्या चाचणीकरता किंवा परीक्षेकरता म्हणूया आपण, चाचणीकरता, मला माझ्या इतिहासाच्या चाचणीकरता काल रात्री अभ्यास करावा लागला. भूतकाळामध्ये करावा लागला म्हणून हॅड टू वापरलेलं आहे. त्याच्यानंतर शेवटचं वाक्य आपण घेणार आहोत. वी हॅड टू वॉक होम व्हेन द कार ब्रोक डाऊन. जेव्हा कार बंद पडली तेव्हा आम्हाला पायी चालत जावे लागले. कुठं? घरी. जेव्हा कार बंद पडली तेव्हा आम्हाला पायी चालत घरी जावे लागले. बघा या ठिकाणी अशा प्रकारे हॅड टू, त्याच्यानंतर आपण बघितले मागे हॅव टू आणि हॅज टू यांचा वापर इच्छा नसताना जेव्हा आपण एखादी कृती एखादं कार्य आपल्याला करावं लागतं तेव्हा ते वापरावं लागतं, हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. शेवटचं जे आहे आपलं शूड. शूड आहे, हे शूड केव्हा वापरायचं आहे? तर शूड आपल्याला वापरायचं आहे जेव्हा एखादं कर्तव्य किंवा सल्ला किंवा शिफारस केली जाते. जेव्हा आपण एखादं कर्तव्य आपल्याला करावं लागतं, आपलं ठरलेलं आहे ते कर्तव्य आहे, आपण एखादी गोष्ट करताना जर शाळेत दररोज आपण उपस्थित राहायला पाहिजे, आपण अभ्यास केला पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे, कारण आपण विद्यार्थी आहोत. जर काही मोठे व्यक्ती असतील तर त्यांनी लहानांचा त्या ठिकाणी लहानांवर प्रेम केलं पाहिजे. आपण जर लहान आहोत तर मोठ्यांचा आपण आदर केला पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजेच काय, कर्तव्य असेल किंवा तुम्ही व्यायाम केला पाहिजे, सल्ला दिला जातो, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. म्हणजेच काय, जर तुम्हाला कोणी सल्ला देत असेल, तुमचं कर्तव्याची तुम्हाला जाणीव करून देत असेल तर अशा वेळी शूडचा वापर केला जातो. प्रत्यक्षात उदाहरणं बघूया आपण. यू शूड गो टू स्कूल एव्हरी डे. बघा, विद्यार्थ्यांनी शाळेत दररोज जाणं हे त्याचं कर्तव्य आहे. म्हणून या ठिकाणी यू शूड गो टू स्कूल एव्हरी डे. तू दररोज शाळेत गेलं पाहिजे, है की नाही. तुम्हाला सल्ला पण दिला जातोय आणि त्या ठिकाणी तुमचं ते कर्तव्य सुद्धा आहे, त्याची जाणीव सुद्धा करून दिली जाते. यू शूड गो टू स्कूल एव्हरी डे. तुम्ही शाळेत गेलं पाहिजे. यू शूड एक्सरसाइज एव्हरी डे. तुम्ही दररोज व्यायाम केला पाहिजे. यू शूड, मग ज्या ठिकाणी पाहिजे, है की नाही, म्हणजे समजून घ्यायचं की या ठिकाणी आपल्याला शूड वापरलं पाहिजे. यू शूड एक्सरसाइज एव्हरी डे. तुम्ही किंवा तू दररोज व्यायाम केला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघूया आपण. आम्ही लवकर झोपले पाहिजे. या ठिकाणी हे सुद्धा आपल्याला सल्ला दिला आहे की तुम्ही दररोज लवकर झोपलं पाहिजे. त्याच्यासाठी वी शूड स्लीप अर्ली. तुम्ही किंवा आम्ही लवकर झोपले पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघा. ही शूड वर्क. त्याने काम केले पाहिजे. जर काम नाही करणार तर कसं काय खाणार मग? त्या ठिकाणी म्हणून म्हणतात की त्यानं काम केलं पाहिजे. ही शूड वर्क. त्यानं काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर शी शूड स्टडी. विद्यार्थिनीसाठी तिने अभ्यास केला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं आहे दे शूड नॉट टेल लाईज. दे शूड नॉट टेल लाईज. नकारार्थी घेतलेलं बघा, एखादं कर्तव्य आहे ते करू नये, त्याच्यासाठी सुद्धा आपण घेऊ शकतो. दे शुड नॉट टेल लाईज. त्यांनी खोटे बोलू नये किंवा त्यांनी खोटे बोलायला नको किंवा त्यांनी खोटं नाही बोललं पाहिजे, असा त्याचा मराठी अर्थ होतो. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे 7वं. यू शुड नॉट गो देअर. यू शुड नॉट गो देअर. तू तिथे जायला नको किंवा तुम्ही तेथे जायला नको. या ठिकाणी सल्ला दिलेला आहे. त्यानंतर व्हॉट शुड आय डू. आता प्रश्न तयार करताना सुद्धा आपण कर्तव्यावर प्रश्न तयार करू शकतो. मग या ठिकाणी काय आहे, व्हॉट शुड आय डू नाऊ. आता किंवा मी आता काय करायला पाहिजे किंवा मी आता काय करायला हवे. तर या ठिकाणी कोणाकोणतरी आपण सल्ला विचारून घेतोय किंवा कोणाकोण आपण उपदेश घेतोय, तेव्हा या ठिकाणी अशा प्रकारे व्हॉट शुड आय डू नाऊ. आता मी काय केलं पाहिजे, अशा प्रकारे ते वाक्य तयार होतं. 9वं वाक्य आहे शुड वी कम टुमॉरो. विचारलं जातंय. या ठिकाणी तुम्हाला तुमचं कर्तव्य तुम्हाला करायचं आहे पण ते विचारलं जातंय. शुड वी कम टुमॉरो. आम्ही उद्या यायला पाहिजे का किंवा आम्ही उद्या यायला हवे का, अशा प्रकारे जर आपल्याला विचारायचं असेल तर या ठिकाणी शुड वी कम टुमॉरो. तो शुड आहे तो आपल्याला सुरुवातीला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर शेवटचं वाक्य बघणार आहोत आपण. शुड शी बाय धिस. शुड शी बाय धिस. तिने हे विकत घ्यायला पाहिजे का, तिने ते विकत घ्यायला हवे का, असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर या ठिकाणी सुद्धा शुड शी बाय धिस. तर तुम्ही अशा प्रकारे शुडनं त्याची सुरुवात करायची आहे आणि प्रश्न तयार करायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण आपण जे काही हे आहे आपलं
काय म्हणता येईल त्याला शूडचा वापर, हॅवचा वापर, हॅड टूचा वापर, हॅज टूचा वापर ह्या ठिकाणी करायचा आहे. आता तुम्हाला जो पुढचा जो काही होमवर्क आहे तो होमवर्क मी या ठिकाणी लिहिलेला नाही, परंतु मी तुम्हाला तोंडी सांगतो. तुमचा होमवर्क जो असणार आहे, तुम्ही होमवर्क काय करायचा आहे, तर तुमचा जो होमवर्क आहे तो होमवर्क तुम्ही प्रत्येक याचे कशाचे शूडचे, त्याच्यानंतर हॅव टूचे, त्याच्यानंतर हॅज टूचे, त्याच्यानंतर हॅड टूचे 10 वाक्य, याचे 10 वाक्य, याचे 10 वाक्य, याचे 10 वाक्य आणि काय उरलं आपलं मस्टचे 10 वाक्य बनवायचे आहेत. अशा प्रकारे सर्वांचे तुम्ही किती वाक्य बनवायचे, 10 वाक्य बनवून आणायचे आहेत. तर सर्व करणार सर्व? Yes, sir. ओके. तर सर्वांनी अशा प्रकारे होमवर्क पूर्ण करायचा आहे. पुन्हा आपण इंग्रजीच्या एखाद्या चांगल्या प्रकारे जे काही तुम्हाला अडचणी येऊ शकतात असा एखादा विषय घेऊन पुन्हा मी भेटणार आहे. तोपर्यंत तुम्ही जो काही अभ्यास दिलेला आहे तो अभ्यास पूर्ण करा चांगल्या प्रकारे आणि आपलं इंग्रजी सुधारा. मात्र रोज तुम्ही बोलण्याचा सराव मात्र करा, तरच तुमचा इंग्रजीचा सराव जो आहे तो होणार आहे आणि इंग्रजी तुम्ही बोलू शकता. अजूनही जर तुम्ही हे आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, लर्न एन्जॉय विथ जे, तर ते त्या ठिकाणी करा. लाईक करत चला आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च नाही, सर्व काही फ्रीमध्ये आहे. जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारू शकता. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.